हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. स्टुडंट, इंग्रजी वाचन या सिरीजमध्ये मी आज घेऊन आलेले आहे एक अत्यंत सोपी पद्धत. इंग्रजी वाचणं ही गोष्ट प्रत्येकासाठी अवघड वाटते. प्रत्येकाला वाटतं का बरं नाही जमत, इंग्रजी वाचन एवढं अवघड का असतं, मराठी सोपं असतं, मग इंग्रजी का अवघड असतं. परंतु ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण इंग्रजी वाचन सुद्धा खूप सोपं आहे. फक्त त्यामध्ये काही अडचणी असतात. या अडचणी जर तुम्ही दूर केलात तर तुम्हाला इंग्रजी वाचन अत्यंत सोपं जाणार आहे. त्यासाठी मी घेऊन आलेली आहे आज एक भन्नाट पद्धत. या भन्नाट पद्धतीच्या सहाय्याने, ही पद्धत भन्नाट आहे पण अत्यंत सोपी आहे स्टुडंट. एकदा का तुम्ही या पद्धतीनं माझ्यासोबत इंग्रजी शिकलात की बघा, इंग्रजी वाचन तुमच्याच हातात. ओके, तर चला नवीन पद्धत शिकूया ABCDची आणि इंग्रजी वाचूया अगदी 100% खात्रीने, ते सुद्धा फक्त 15 मिनिटात. पहा तर स्टुडंट, आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुम्ही आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला तुमचे व्हिडिओज वेळेवर मिळतील आणि अशा भन्नाट पद्धती तुम्हाला पहिल्या प्रथम पाहायला मिळतील आणि त्यावर तुम्हाला अभ्यास करता येईल. चला तर स्टुडंट बघूया, तुम्हाला उत्सुकता लागून असेल की अशी कोणती पद्धत मॅडम आज सांगणार आहेत. मुलांनो, तुम्ही सर्वांनी ही ABCD शिकली असेल नाही का? येस, करेक्ट, सर्वांनाच ABCD येते. बघा, आपण याला कसं वाचतो? ABCDEFG. पण मुलांनो, जर आपल्याला इंग्रजी वाचायचं असेल तर त्यासाठी ही ABCD आपल्याला शिकायची आहे एका वेगळ्या पद्धतीने. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही ही ABCD शिकलात, बघा ABCD शिकला की इंग्रजी वाचाल, आहे की नाही गंमत? ABCD शिकला की इंग्रजी वाचाल. तर पहा, म्हणूनच मी तुमच्यासाठी म्हटलं की ही एक अत्यंत सोपी परंतु खूपच अशी भन्नाट युक्ती आहे. चला तर बघूया आणि शिकूया. पहा स्टुडंट, आपण ABCD या पद्धतीनं म्हणतो आणि लिहितो सुद्धा. ओके, सो ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ हे आपण नेहमीच्या पद्धतीनं म्हणतो. पण मुलांनो, वाचन करत असताना बघा, वाचन, इंग्रजी वाचन जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण B हा साऊंड वापरत नाही, C हा आपण साऊंड वापरत नाही. म्हणजे आपण हे ABCD ज्या पद्धतीनं वाचतो ते वाचनाची जी पद्धत आहे, साऊंड आहे त्याचा, तो आपण इंग्रजी वाचन करताना वापरतच नाही. तर मग बघा आपण कोणते साऊंड वापरतो. त्यासाठी आज ABCD वेगळ्या पद्धतीनं शिकूया. बघा आता कशी शिकायची आहे ही ABCD ते मी तुम्हाला सांगते. पहा, तुम्ही म्हणणार आहात A, A, O, A. म्हणजेच A साठी तुम्ही काय वाचणार आहात? A म्हणायचं नाही, त्याऐवजी तुम्ही काय म्हणणार आहात? A, A, O, A. का? कारण ह्या Aचे हे 4 साऊंड आहेत. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही वाचन कराल आणि त्यामध्ये जर A अक्षर आलेलं असेल, लेटर आलेलं असेल, तर ह्या 4 पैकी त्याचा एक साऊंड होणार आहे, म्हणजे त्याचा उच्चार होणार आहे. आता याला तुम्ही B वाचणार का? नाही, याला वाचायचं आहे तुम्हाला ब. काय वाचाल? ब. याला काय वाचाल? क किंवा स. क, स. याला काय वाचाल? ड. ड. हा काय आहे आपला? याचे ई हा स्वर आहे. या स्वराचे उच्चार 3 होतात, A, अ, ई. मी मुख्य लिहिलेले आहेत, अजूनही याचे 2-3 उच्चार होतात, पण मी हे महत्त्वाचे 3 लिहिलेत. काय काय होतात उच्चार? A, अ, ई. सो तुम्हाला आता या पद्धतीनं हे पाठ करायचं आहे. ओके, तुम्ही जर या पद्धतीनं ही पूर्ण ABCD पाठ केलीत, आता बघा तुमच्या लक्षात येईल की इथे राऊंडमध्ये दिलेले जे आहेत हे सगळे स्वर आहेत. आणि बघा मी स्वरांचे असे उच्चार लिहिलेत, हे तुम्हाला नक्कीच 2-3 पेक्षा जास्त दिसतात. आणि बाकी प्रत्येक शब्द जे आहेत याचा एक साऊंड आहे विशिष्ट. F म्हणायचं नाही, आपण त्याचा साऊंड करतो फ. सो आपण ज्यावेळेस मराठीमध्ये इंग्लिश मराठीमधनं आपण जेव्हा वाचन करतो त्यावेळेस आपल्याला ते वाचावं लागतं फ ने सुरू होणारं. F ने सुरू होणारा जर एखादा शब्द असेल, फॉर एक्झाम्पल फॅट, तर फॅट वाचत असताना आपण FAT असं म्हणतो स्पेलिंग, परंतु त्याचं वाचन करताना त्याच्या उच्चारात F नाही घेत, आपण त्याच्या उच्चारात घेतो फ. फॅट, फ.
फॅट. ओके, म्हणजे उच्चार आपण या साऊंडने करतो. राईट. फॉर एक्झाम्पल बघा, फॅट, FAT. आता या फॅटला आपण F म्हणतो, पण आपण उच्चार करताना FT असं म्हणतो का? नाही. आपण उच्चार काय करतो? ह्या F साठी आपण फ हा साऊंड घेतो, A साठी ॲ हा साऊंड घेतो हा, आणि नंतर T साठी आपण पुन्हा हा साऊंड घेतो टी, म्हणजे टी म्हणजे ट. राईट. आणि मग त्याचा उच्चार करतो आपण फ अधिक ॲ अधिक ह्या टी साठी ट साऊंड, फ ॲ ट, म्हणजेच काय करतो आपण ह्याला? फॅट. राईट. सो स्टुडंट, या पद्धतीनं उच्चार करायचा असतो. म्हणून हे साऊंड, म्हणून ABCD कशी शिकायची आहे आता? तर बघा, पुन्हा एकदा सांगते. तर यासाठी सांगणार ॲ, आ, ऑ, ए, ब, क, म्हणजे ह्या लेटरकडे पाहायचं आहे. आणि काय म्हणायचं म्हणताना? सी म्हणायचं नाही. क किंवा स, ड, ए, अ, ई, फ, ग किंवा ज, ह, ई, अ, ऐ, ज, क, ल, म, न, अ, ओ, अ, आ, प, क किंवा क्व, र, स, ट. हे कशाचे साऊंड वाचतोय आपण? ह्या टी साठी ट, पण ह्याला आपण टी म्हणायचंच नाही. ABCDचा उल्लेख करायचाच नाही, त्याऐवजी वाचन करायचंय हे ट. अ, उ, व, व, एक्स, य, ज किंवा झ. ओके. सो स्टुडंट, या पद्धतीनं ही ABCD पाठ करा. ब, क किंवा स, ड, ए, अ, ई, फ, ग, ज, ह, ई, अ, ऐ, ज, क, ल, म, न, अ, ओ, अ, आ, प, क, क्व, र, स, ट, अ, उ, व, व, एक्स, य, ज किंवा झ. ही ABCD या पद्धतीनं जर तुम्हाला पाठ झाली तर चला बघूया, मी तुम्हाला दाखवून देते की तुम्ही किती फास्ट वाचणार आहात आणि किती तुम्ही मस्त आणि सोप्याने, अत्यंत सोप्या पद्धतीनं वाचणार आहात. पहा, आता हे समजूया की तुम्हाला हे या पद्धतीनं पाठ झाले. राईट. आता बघा, पी आहे. आता पीचा साऊंड कोणता असतो? प. मग आता मी इथे लिहिते पीचा साऊंड प. ई आहे. ओके. ईचा साऊंड जो आहे तो आहे ए, अ, ई. आता 3 आहे, तिन्हीपैकी कोणतं घ्यायचं? तर हे तुम्हाला सरावानं जमेल स्टुडंट्स की कोणतं घ्यायचं आहे. तर तुम्ही थोडं वाचल्यानंतर तुमच्या म्हणून साऊंड पाहिल्यावर लक्षात येतं. अ साऊंड केला तर पट होतो उच्चार, पट. तुम्ही वाचल्यावर लक्षात येईल की पटका ही शब्द नसतो. पीठ वाचून पहा. पीठ, 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 पीठ वाटते का बरोबर? ई साऊंड आला तर जनरली आय येतं, तर मग हा पण नसेल, तर मग ए साऊंड येतो, पेट. दुसरी एक गोष्ट सांगते तुम्हाला, ज्या ज्या वेळेस ई साऊंड येतो एखाद्या लेटर्सच्या सोबत त्यावेळेस तो मात्राचा उच्चार असू शकतो, कारण तो जास्त वेळेस मात्राचा उच्चार असतो, म्हणजे ह्या एचा उच्चार असतो. म्हणून हा पे, प, ए आणि हा टी, टीचा साऊंड कोणता आहे? ट. मग इथे लिहू आपण ट. तर बघा, मग हा साऊंड प, ए, ट म्हणजे पेट. प, ए म्हणजे मात्रा, पे, ट. राईट. तसंच इथं बघा, मॅप. बघा, एम साठी साऊंड म, ए साठी ॲ, इथे आहे ॲ साऊंड. त्यानंतर पी, पी साठी साऊंड येतो प, म, ॲ, प, म, ॲ, मॅ, मॅ, प, म अधिक ॲ, मॅ, मॅ, प. राईट. आता बघूया फिट. ओके. आता ह्याचा साऊंड काय येतो? एफचा साऊंड येतो फो. क्लिअर. आता आयचा साऊंड बघूया. आय, फी, फी, ई साऊंड आला. राईट. सो फ अधिक ई अधिक टी साठी ट, फिट म्हणजे फी. फ अधिक ई म्हणजे वेलांटी, म्हणून आपण इथे वेलांटी देणार फिट. ओके. आय म्हणजे वेलांटी, ई म्हणजे मात्रा. राईट. त्यानंतर ए असेल तर त्यावर चंद्र येतो. पी, ओ, टी. आता बघूया, पी साऊंड, पीचा साऊंड होतो प अधिक ओ, ओचा साऊंड अ, ओ, अ हे साऊंड होतात, तर इथे साऊंड होतो अ. सरावाने तुम्हाला हे समजेल की चारपैकी कोणता साऊंड येतो. म्हणून पाहू शकता, पट, पोट, पॉट, पाट. काय बरा वाटतो?
उच्चार करा. तुमचं मन सांगतं, तुमचं वाचलेला भाग सांगतो, तुमचा मेंदू सांगतो की कोणता उच्चार बरोबर असेल. ठीक आहे. मग बघा, पट, पोट, पॉट आणि पाठ. तर उच्चार असेल बरोबर पॉट. ओके. सो प अधिक अ अधिक टी साठी साऊंड ट. तर हा उच्चार होतो प अधिक अ प ट, पॉट. राईट. याच पद्धतीनं तुम्ही म्हणाल मॅडम हे तर खूप बिगिनर झाले, पहिली दुसरीचे मुलं. तर नाही स्टुडंट्स, ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांनी सुरुवात अशीच करायची आहे. सुरुवात अशा 2 लेटर 3 लेटर्सच्या वर्ड्सनी करा. त्याच्यामध्ये ही सुरुवात सवय लावून घ्या तुम्हाला की ABCD या पद्धतीनं नाही, तर तुम्हाला ह्या त्याचा जो काही साऊंड आहे ते साऊंड घ्यायचे आहेत. आपल्याला वाचत असताना आपण ABCD म्हणतो त्यामुळे आपण हेच उच्चार घेतो, पण हे उच्चार घेत नसतात आणि आपण इथेच चुकतो. हीच महत्त्वाची आपली मोठी चूक असते, ती चूक करूच नका. तर मग आपल्याला साऊंड घ्यायचे आहेत. हे इथे मी खाली ब्ल्यू अक्षरात लिहिलेले जे आहेत ते. मग आता इथं W साठी घ्यावं लागेल मला व. ह्या A साठी येणार आहे चंद्र, वॅक्स, एक्स साठी साऊंड वॅक्स, क्स, क्स, एक्स किंवा क्स हा साऊंड असतो. त्यानंतर व. मात्रासाठी मी सांगितलं तुम्हाला, ई साठी सांगितले मी तुम्हाला मात्रा. त्यानंतर बीचा साऊंड आहे ब, वे ब. सीन, स. एस साठी साऊंड स. आय साठी वेलंटी येत असते, जशी इथं आली, किंवा ईचा उच्चार येत असतो. बघा, आय, ईचा उच्चार. त्यामुळे स अधिक ई अधिक न, एन म्हणजे न. मग हा उच्चार होईल तुमचा सीन. राईट, सीन. तसाच MUD. आता एम साठी येणार म. यूचा साऊंड अ किंवा उ. मूड बरोबर वाटत नाहीये. मूड म्हणून पाहिलं तर तुम्हाला वाटेल कदाचित मूड शब्द बरोबर आहे, परंतु मूडचं स्पेलिंग असतं MOOD. राईट. त्यामुळे हे उड नसणार आहे, तर हा असणार आहे उच्चार इथे अचा साऊंड, यूचा साऊंड अचा. म्हणून मड, म अधिक अ अधिक ड, मड, मड. ओके स्टुडंट. नाव नेक्स्ट वन. बघा, आता हे जे शब्द दिलेले आहेत मी तुम्हाला, ह्या शब्दांचे उच्चार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहेत. WIN काय होतं मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर याच्यासाठी ज्या पद्धतीनं आपण कमेंट बॉक्समध्ये मी ज्या पद्धतीने हे उच्चार लिहिलेत, फीट, पॉट, पेट, तसे याचा उच्चार काय होतो तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून तुम्ही पाठवणार आहात. 5 शब्द मी दिलेले आहेत. सो हे तुमचं होमवर्क समजा, मला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा. आता बघा, तुम्ही 100% वाक्य जरी दिले तुम्हाला तर ते तुम्ही वाचणारच आहात. बघा, हाऊ, आता MAN, मी एक वाक्य करून दाखवते. एम साठी म, चंद्र, ॲ साठी त्यानंतर न, मॅन, आय साठी ई, एन साठी न, इन, ओके, इन ह साठी पुन्हा चंद्र, हॅ, टी साठी ट. ओके. अ मॅन इन अ हॅट, ज. सचा साऊंड कधी कधी आपल्याला ज करावा लागतो, एसचा साऊंड, सॉरी. तर इज अ गुड मॅन. ही इज फॅट बट आय बेट ही कॅन रन. ओके. तुम्ही जर प्रॅक्टिस केली मी सांगितलेल्या पद्धतीनं वाचायची, याच पद्धतीनं, तर तुम्ही हे सहज वाचू शकाल. द कॅट सॅट ऑन द टेबल. द टी इज हॉट बट आय हॅव अ फॅन. राईट. सो बघा, या पद्धतीनं शब्दच नाही तर तुम्ही वाक्यसुद्धा 100% वाचली असतील. आता स्टुडंट, अजून बघूया थोडेसे मोठे शब्द. ते आपल्याला कशा पद्धतीनं, आत्ता मी तुम्हाला जी ही उच्चाराची मेथड सांगितली, ABCD वेगळ्या पद्धतीनं सांगितली, या साऊंडच्या मेथडनी कशा पद्धतीनं मोठे शब्द जरी आले तर ते कशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येतात इंग्लिशमध्ये, म्हणजेच त्याचे उच्चार करता येतात, म्हणजेच ते वाचता येतात. तर बघा, आता ह्या ईचा साऊंड होतो ए, एलचा साऊंड ल. ओके. ईचा साऊंड होतो इथे ई. PH फ साऊंड होतो. त्यानंतर इथं एचा साऊंड होतो अ, एलिफन, न, एनचा साऊंड न, एलिफंट. ओके.
एलिफंट. मी इथे एक एक शब्द लिहून दाखवत नाही वेळेअभावी. आता लक्षात घ्या, 2 कॉन्सनंट जर एकत्र आले तर त्याचा जोड शब्द तयार होतो. हे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा. त्यामध्ये सुद्धा मी कॉन्सनंट ब्लेंडिंग सांगितलेलं आहे, म्हणजे 2 जोड शब्द कसे तयार होतात. तर 2 कॉन्सनंट एकत्र जर आले तर त्याचा जोड शब्द तयार होत असतो. आणि लिहिताना पहिला शब्द अर्धा लिहायचा, जसं एफचा साऊंड होतो फ, तर फ अर्ध लिहायचं. आणि एलचा ल पूर्ण लिहायचं, साऊंड पूर्ण लिहायचा. तर हा जोड शब्द तयार होतो. फ्ला, ओचा उच्चार आ होतो म्हणून मी इथे काना लिहिते. फ्ला. डब्ल्यू साठी येतो व, ई साठी अ येतो साऊंड म्हणून अ लिहित नाही, याचाच येतो तो साऊंड. आणि नंतर र, आर साठी र, फ्लावर. राईट. त्यानंतर एस साठी स, ओ साठी एक काना एक मात्रा उच्चार होतो सो. एफ साठी फ, ए साठी काना सोफा. आणि एस साठी स. ई साठी मात्रा द्यायचा म्हणजेच ईचा साऊंड असतो, ए एडक्याचा साऊंड असतो. टी साठी ट, सोफा सेट. राईट. तशाच पद्धतीनं एसएम स्म जोड शब्द बघा, 200च्या वर जोड शब्द मी तुम्हाला शिकवलेले आहेत. कॉन्सनंट ब्लेंडिंग त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तो व्हिडिओ जरूर पहा, कारण जोड शब्द वाचायचं खूप काम पडतं. कित्येक असे शब्द आहेत बघा, थ आहे, त्याच्यानंतर ग्र आहे. तर हे असे जोड शब्द तुम्हाला वाचता आले पाहिजेत. जसं की इथं DR ड्र आहे, तर यावर आपण स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे. सो ई साठी साऊंड होतो मात्राचा, म्हणजे एचा साऊंड होतो, सो स्मे. आणि LL, डबल एल जरी आलं तरी लक्षात घ्या स्टुडंट, ल हा एकच साऊंड लिहायचा. LL नाही तर स्मेल ल असं म्हणतो का आपण, स्मेल ल नाही, स्मेल. 2 जरी शब्द असतील तरी त्याचा उच्चार एकदाच करायचा आहे. त्यानंतर बघा TH थ. राईट. वेलांटी आहे त्यामुळे थी. नचा उच्चार आहे, नच्या नंतर पुन्हा कॉन्सोनंट आहे, त्यामुळे हा जोड शब्द असणार आहे, म्हणून हा अनुस्वार वर देते. त्यानंतर के साठी क, ING साठी इंग वापरतो आपण, त्यामुळे हा उच्चार होईल थिंकिंग. ओके स्टुडंट. याच पद्धतीने बघा हे पुढचे जे शब्द आहेत ते मला आणखी हा एक शब्द सांगते बघा, GE आलं, जीच्या नंतर जर ई आलं तर त्याचा उच्चार स्टुडंट करायचा असतो ज, ग उच्चार करायचा नाही. जीच्या नंतर जर ई आलेला असेल तर त्याचा साऊंड होतो ज, त्यामुळे मी लिहिलंय ज. लक्षात ठेवा, याचा व्हिडिओ पण आहे आपला की जीचा साऊंड ग करावा का ज करावा आणि केव्हा, तर त्याचे रूल्स आहेत, तो व्हिडिओ जरूर पहा. सो याचा उच्चार होईल ज र म, जम. लिहिताना आपण र लिहितो, पण उच्चार करताना करू नका. याचा उच्चार फक्त जम असाच करायचा, पण लिहिताना जम असं लिहावं लागतं. त्यानंतर इथे बघा GI, सो हा उच्चार होतो गी. जीच्या पुढे ई आलं तरच ज उच्चार करायचा आहे, दुसरे लेटर आलेलं असतील तर तुम्हाला ग उच्चार करायचा आहे, म्हणून इथं मी GIचा उच्चार केला गी. एफ साठी फ, याच्या पुढे लागलीच दुसरं कॉन्सनंट आहे त्यामुळे हे अर्ध घेते. टी साठी ट. राईट. सो जोड शब्द घेण्याची पद्धत तुम्हाला समजली असणार आहे. त्यानुसार तुम्ही बाकीचे हे शब्द जे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकणार आहात, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला इंग्रजी वाचलेलं आणि मी शिकवलेलं समजतंय का नाही. सो स्टुडंट, 15 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप नवीन आणि भन्नाट अशी पद्धत सांगितलेली आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आवडली असेल ती ट्रिक तर लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा, आणि ही नवीन पद्धत कशी वाटली तेही आवर्जून सांगा. भन्नाटच आहे आणि 100% लागू होणारी आहे, वापरून जरूर पहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.